कल्पना करा, सह्याद्रीच्या उंच उंच डोंगरावर वसलेला एक किल्ला, 3 बाजूंनी खोल दऱ्या आणि वर जाण्यासाठी फक्त एकच खडा रस्ता. आता खरा प्रश्न, 16व्या-17व्या शतकात जेव्हा ना क्रेन होत्या ना मशीन, तेव्हा दगड, लाकूड, चुना, पाणी आणि अन्नसामग्री रोज वर कशी पोहोचत असेल? हा आहे उत्तर कोकणातील अभिमान, रायगड किल्ला. इ.स. 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी रायरी किल्ला जिंकून त्याचं रूपांतर रायगडामध्ये केलं आणि सुरू झाली अशक्य वाटणाऱ्या कामाची कहाणी. सर्वात आधी किल्ल्याचे बांधकाम करणाऱ्या कारागिरांनी निसर्गालाच आपली ताकद बनवलं. 3 बाजूंनी दऱ्या म्हणजे शत्रूसाठी फक्त एकच मार्ग, तोही असा वळणावळणाचा आणि अरुंद की शत्रूची गती आपोआप कमी होईल. नापतोल करणारे कारागीर डोंगराच्या उतारावर चालत, ठरवत भिंत कुठे उभी राहील, वळण कुठे येईल आणि शत्रू कुठे अडकेल. मजुरांनी वर जाण्यासाठी रस्ते आणि पायऱ्या तयार केल्या. मध्ये मध्ये थांबे, पडाव बनवले, जेणेकरून सामान टप्प्याटप्प्याने वर नेता येईल. दगड लांबून आणले जात नव्हते, आजूबाजूच्या खडकांमधूनच ते कापले जात, त्यांना आकार देऊन गटागटाने दोऱ्यांनी खेचत वर नेलं जात असे. राजमिस्त्री ते दगड घट्ट जोडत, चुना गारा वापरून भिंती इतक्या मजबूत बनवत की सह्याद्रीचा पाऊस आणि वारा देखील त्यांना हलवू शकत नव्हता. मुख्य प्रवेशद्वार, महाद्वार, दोन्ही बाजूंना जवळपास 30 मीटर उंच भव्य बुरुज, जाड दरवाजे, अरुंद वाट आणि वरून कडक नजर, म्हणजे आत शिरणं जवळजवळ अशक्य. आणि मग हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवण्यात आलं सर्वात मोठं काम, डोंगरावर एक संपूर्ण राजधानी उभी करणं. पण इथं एक गोष्ट अजून महत्त्वाची होती, ती म्हणजे पाणी आणि अन्नाचा साठा. रायगडावर मोठमोठ्या टाक्या खोदल्या गेल्या, ज्यात पावसाचं पाणी साठवलं जाई. तेच पाणी महिनोन-महिने वापरलं जात असे. धान्य कोठारांमध्ये वर्षभर पुरेल इतका अन्न साठा ठेवला जात होता. यामुळे शत्रूने वेढा दिला तरी रायगड लगेच झुकणारा नव्हता. किल्ल्याच्या आत बाजारपेठ होती, राजवाडे होते, सैनिकांसाठी निवासस्थानं होती. म्हणजे हा किल्ला फक्त युद्धासाठी नव्हता, तर एक पूर्ण जिवंत राजधानी होती. आणि याच रायगडावर स्वराज्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. म्हणूनच रायगड हा फक्त दगडांचा किल्ला नाही, तो आहे मराठ्यांच्या अभिमानाचं, शौर्याचं आणि दूरदृष्टीचं जिवंत प्रतीक.